प्रभु राजा तुझी स्तुती हो, तुझी महिमा हो, तुझा आदर, तुझी प्रशंसा हो. जिवंत परमेश्वरा, आम्ही प्रत्येक जण तुझ्या चरणाजवळ येतो. तुला विनंती करतो राजा, तुझ्या पवित्र वचनाच्या द्वारे आज तू माझी वैयक्तिक भेट घे. तुझ्या वचनाच्या द्वारे प्रभूजी मला ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या प्रत्येक गोष्टी तुझ्या वचनाच्या द्वारे तुम्हाला प्रदान कर. ही प्रार्थना मी प्रभूकडे करूया. तू प्रभू आज आमची जी गरज आहे, ज्या अपेक्षेने आम्ही प्रभूच्या चरणाजवळ त्याच्या भवनामध्ये आम्ही आलेलो आहोत, ती प्रत्येक अपेक्षा प्रभू आज त्याच्या वचनातून आमच्या जीवनात तो पूर्ण करणार आहे. कारण त्याचं वचन आमच्यासाठी त्याचा निरोप आहे. त्याचं वचन आम्हाला नवी स्फूर्ती देणारं, त्याचं वचन आम्हाला नवीन सामर्थ्य देणारं प्रभूचं वचन आहे. राजा, आम्ही तुला धन्यवाद देतो की तुझ्या आत्म्याची उपस्थिती तू आमच्यामध्ये दिलीस. आमचं मन, आमचं अंतकरण प्रभूजी तू स्थिर केलंस. तुझ्या वचनासाठी आम्ही धन्यवाद देतो. ईश्वर नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. आमेन. थँक्यू जीसस. शॉलोम सर्वांना. प्रभूची शांती, प्रभूचा आनंद प्रभू आपल्या प्रत्येकांच्या जीवनात, आपल्या प्रत्येकांच्या अंतकरणामध्ये तो प्रभू प्रदान करो. आजच्या ह्या उपवास प्रार्थना सभेमध्ये प्रभूने आम्हाला त्याच्या चरणाजवळ, त्याच्या भवनामध्ये प्रभूने एकत्रित केलेला आहे. आणि आज या समयामध्ये प्रभू त्याच्या वचनातून आमची प्रत्येकांची तो भेट घेऊ इच्छित असताना आम्ही एका वचनाकडे आमचं लक्ष आम्ही केंद्रित करणार आहोत. अनेक वेळेस आम्ही म्हणतो की माझा परमेश्वर, माझा परमेश्वर, माझा परमेश्वर, परंतु आम्ही जितक्यांदा हा शब्द आम्ही उच्चारतो किंवा जितक्यांदा आम्ही म्हणतो की माझा परमेश्वर माझ्यासाठी असा आहे, तसा आहे, परंतु ज्या वेळामध्ये आम्ही आज या वचनातून आम्ही पाहणार आहोत की माझा परमेश्वर माझ्यासाठी कसा आहे. हालेलुया, हालेलुया. कारण जोपर्यंत वैयक्तिकरित्या आमचा परमेश्वर आम्हाला स्वतःला कळत नाही, तोपर्यंत आम्ही तितक्या शाश्वतेने आम्ही सांगू शकत नाही की माझा परमेश्वर माझ्यासाठी कसा आहे. हालेलुया, हालेलुया. सो एक वचन आम्ही वाचूयात, आणि जे वचन आहे जुन्या करारामध्ये स्तोत्रसंहिता याचा अध्याय 25 आणि वचन 2 मध्ये, सॅम चॅप्टर 25 वर्स 2, स्तोत्रसंहिता याचा अध्याय 25 आणि वचन 2 मध्ये आम्ही वाचूयात. हे देवा, तुझ्यावर माझी श्रद्धा आहे. माझी फजिती होऊ देऊ नको. माझ्या वैरांना माझ्यावर विजय होऊ देऊ नको. आमेन. दैवाप करो. हे वचन आमच्यासाठी आशीर्वादित करो. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये आम्ही जे वचन वाचलेलं आहे की जो स्तोत्रकर्ता दावीद राजा आपल्या स्तोत्रामध्ये परमेश्वरा संबंधीने जी गोष्ट तो नमूद करत आहे, वचन 1 आणि 2 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की हे परमेश्वरा, तुझ्याकडे मी आपले चित्त लावतो. हे देवा, तुझ्यावर माझी श्रद्धा आहे. माझी फजिती होऊ देऊ नकोस. माझ्या वैऱ्यांना माझ्यावर विजय होऊ देऊ नकोस. हे देवा, हे परमेश्वरा, हे माझ्या परमेश्वरा, आम्ही ज्या वेळामध्ये परमेश्वराकडे आम्ही प्रार्थना करतो, आम्ही त्याच्याकडे विनवणी करतो, आम्ही त्याच्याकडे हाक मारतो, आम्ही त्याच्याकडे प्रियांनो आम्ही अपेक्षा ठेवून परमेश्वराकडे आम्ही काही मागत असतो, तो परमेश्वर आमची प्रार्थना, तो परमेश्वर ऐकत असतो. या ठिकाणामध्ये मार्गदर्शन, क्षमा आणि संरक्षण यासाठी केलेली ही प्रार्थना आहे. कदाचित आज आम्ही सुद्धा कुठली प्रार्थना घेऊन परमेश्वराकडे आम्ही आलो असो. कोणती अशी प्रार्थना असेल की जी प्रार्थना बऱ्याच वेळेस आम्ही शब्दांनी परमेश्वराकडे मांडू शकत नाही, परंतु आम्हाला कळत नाही की आम्ही काय मागावं, कशी प्रार्थना करावी, कोणत्या कारणासाठी मी प्रार्थना करावी. परंतु प्रियानो, आमचं अंतकरण जे परमेश्वराकडे, आमचं हृदय, आमचा आत्मा परमेश्वराकडे प्रार्थना करत असतो की परमेश्वरा, हे माझ्या देवा, हे माझ्या परमेश्वरा. प्रियानो, त्या वेळामध्ये परमेश्वराकडे आम्ही काय मागितलं पाहिजे, ही प्रार्थना परमेश्वरासाठी प्रियानो आमचा आत्मा परमेश्वराकडे मागत असतो.
आणि या ठिकाणामध्ये जसं एक स्तोत्रकर्ता जो दावीद राजा आहे, हा स्तोत्रकर्ता दावीद राजा परमेश्वराकडे तो प्रार्थना करतो, हे देवा तुझ्यावर माझी श्रद्धा आहे. हालेलुया. आमची श्रद्धा ही परमेश्वरावरती आहे आणि त्या परमेश्वरावरती आमची श्रद्धा, आमचा भाव, आमचा विश्वास आम्ही ठेवलेला असताना तो आमच्या श्रद्धेला, आमच्या विश्वासाला कधी तो तडा जाऊ देत नाही. आमचा विश्वास तो कदापि तो तुटू देत नाही, कारण आमचा विश्वास अशा जिवंत देवावरती आहे की जो आदी आहे, जो अंत आहे, जो अल्फा आहे, जो ओमेगा आहे, जो सुरुवात आहे, जो शेवट आहे. त्या परमेश्वरावरती आम्ही आमचा भरोसा, आमचा विश्वास, आमची श्रद्धा आम्ही त्याच्यावरती ठेवलेली आहे. हालेलुया. आणि म्हणून पियानो, ज्या वेळामध्ये आम्ही त्या प्रभूवरती आमचा विश्वास आम्ही करतो, तो परमेश्वर माझा देव, माझा परमेश्वर, या संबंधीने आम्ही त्याच्यावरती श्रद्धा ठेवून त्याच्याकडे आम्ही प्रार्थना करतो, तो परमेश्वर आमच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर तो आम्हाला देतो. हालेलुया. आम्ही विश्वास करतो. अनेक अशा विनंत्या असतील, अनेक अशा प्रार्थना असतील, अनेक विनवण्या असतील की ज्या आम्ही परमेश्वराकडे आतापर्यंत मागितल्या असतील, मांडल्या असतील, त्याचं उत्तर परमेश्वराने आम्हाला दिलं असेल. हालेलुया. याचा अनुभव परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये दिला. आणि ज्या ज्या वेळामध्ये प्रियानो आमच्या जीवनात प्रियानो आमच्या प्रार्थनेचं उत्तर तो आम्हाला देतो, या कारणाने आमच्या विश्वासामध्ये त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडल्यानंतर आमच्या विश्वासात वाढ घडायला लागते. हालेलुया. परंतु बऱ्याच वेळेस असं आहे की परमेश्वर प्रत्येक प्रार्थना आमची ऐकतो असं नाही. हालेलुया. ज्या गोष्टी आमच्यासाठी उचित आहे अशा विनंत्या, अशा प्रार्थना परमेश्वर नक्की ऐकतो. परंतु ज्या गोष्टी आमच्यासाठी उचित नाही, ज्या गोष्टी आमच्यासाठी चांगल्या नाहीत, अशा गोष्टी परमेश्वर कदापिही ऐकत नाही. हालेलुया. ज्या हिताच्या गोष्टी आहेत, ज्या चांगल्या गोष्टी आहेत, त्या चांगल्याच प्रार्थना विनंती परमेश्वर आमच्यासाठी ऐकतो. हालेलुया. जसं आम्ही पालक म्हणून आपल्या लेकरांसाठी काय चांगलं काय वाईट आपल्याला कळतं, बरोबर आहे. हालेलुया. लेकरं की त्या अशा स्थितीमध्ये असतात की त्यांना तसं ज्ञान, निर्णय नसतो, त्यांना तशी बुद्धी नसते आणि अनेक अशा गोष्टींचा अनुभव त्यांना नसतो. त्या कारणाने प्रियानो ते योग्य निर्णय करू शकत नाही. परंतु पालक असतात की पालकांना माहिती की आपल्या लेकरांसाठी कोणतं योग्य आहे, कोणतं अयोग्य आहे. तसं परमेश्वराला माहिती की आमच्यासाठी कोणतं योग्य आहे, कोणतं अयोग्य आहे. हालेलुया. तो आमच्यासाठी आमचा तो बाप आहे, आमचा तो एक माते समान तो परमेश्वर, आमचं रक्षण करणारा, आमच्या प्रत्येकांची काळजी घेणारा तो परमेश्वर आहे. आणि म्हणून प्रियानो, परमेश्वराकडे जी जी प्रार्थना मी करतो त्या प्रार्थनेचं उत्तर देणारा तो परमेश्वर आहे. आम्ही पाहूया माझा परमेश्वर. हालेलुया. आमचा विषय आहे माझा परमेश्वर. माझा परमेश्वर की माझ्या गरजांची पूर्ती करणारा परमेश्वर. हालेलुया. जसं आम्ही पवित्र शास्त्रात पाहतो, फिलिप्पियरास पत्र याचा अध्याय 4 आणि वचन 19 मध्ये, फिलिपियन चॅप्टर 4 वर्स 19, फिलिप्पियरास पत्र अध्याय 4 आणि वचन 19 मध्ये या ठिकाणामध्ये पौलाने काय म्हणलेले वाचूयात. नाश हा त्यांचा शेवट, माझा देव आपल्या संतप्तनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरवी. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये पौल आणि पौलाला माहिती की त्याची गरज काय आहे. हालेलुया. की ज्या पौलाने या जगाचा त्यांनी प्रवास केला आणि त्याने सुवार्ता फेरी त्याने केल्या. या पौलाने अनेक ठिकाणामध्ये सुवार्ता त्याने गाजवली आणि या पौलाच्या ज्या गरजा आहेत त्या प्रत्येक गरजा संबंधीने त्याला विश्वास आहे. आणि विश्वासाने जी गोष्ट या ठिकाणामध्ये तो नमूद करतो, माझा देव आपल्या संपत्तीनुरूप, आम्ही सर्वजण म्हणूया माझा देव, माझा देव, माझा देव आपल्या संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरविल. हालेलुया. त्याच्याकडे आम्ही जसा विचार करतो ना तितकं परमेश्वराकडे नाहीये. हालेलुया. आम्ही जो विचार करतो ना तितकं परमेश्वराकडे नाहीये, त्याच्यापेक्षा अधिक आहे. हालेलुया. त्याच्याकडे अधिक आहे. कारण आमचा विचार करण्याची एक सीमा आहे, आमची विचार करण्याची एक लिमिट आहे. परंतु परमेश्वर त्याच्या
बरे आहे त्याच्या तो बाहेर आहे, त्याच्यापेक्षा फार मोठा आहे तो आहे. आणि म्हणून प्रियांनो आम्ही कदापिही संकुचित मनाने परमेश्वराकडे मागू नये, फार कमी प्रमाणामध्ये परमेश्वराकडे मागू नये. हालेलुया. या ठिकाणामध्ये पौलाने विविध देशामध्ये त्याने प्रवास केला, विविध शहरामध्ये त्याने प्रवास केला आणि प्रत्येक गरज परमेश्वराने पौलाची पूर्ण केली. परमेश्वराने त्याला लज्जित आणि फजित होऊ दिलं नाही. का बरं? हालेलुया. का बरं परमेश्वराने त्याला लज्जित आणि फजित होऊ दिलं नाही? कारण त्याचा पूर्ण विश्वास होता, त्याचा पूर्ण विश्वास होता की माझा परमेश्वर आपल्या संपत्तीनुरूप, माझा देव आपल्या संपत्तीनुरूप, माझा प्रभू आपल्या संपत्तीनुरूप तो तुमची गरज पुरवेल, तो माझी गरज पुरवेल. हालेलुया. अनेक वेळेस प्रियांनो आम्ही विचार करतो की माझी जी गरज आहे फार मोठी गरज आहे. हालेलुया. आपण आपल्या गरजेला फार मोठी गरज म्हणून पाहतो, परंतु परमेश्वरासमोर त्या फार छोट्या छोट्या आहेत, फार छोट्या छोट्या आहेत, फार छोट्या आहेत. तीळ मोरी सारख्या सुद्धा नाही आहेत त्या परमेश्वरासमोर. हालेलुया. परंतु आमच्या गरजा आम्ही परमेश्वरासमोर फार मोठ्या मोठ्या अशा आम्ही मांडतो. असेल त्या आपल्यासाठी मोठ्या, परंतु त्या परमेश्वरासाठी काहीच नाहीये, काहीच नाहीये. हालेलुया. जसं आम्ही पाहतो की जे सोनं आहे ते सोनं पृथ्वीतील वेगवेगळ्या देशांमध्ये मिळतं. भारतातील काही भागांमध्ये प्रियांनो सोन्यांच्या खाणीत किंवा सोनं त्या ठिकाणामध्ये धातू मिळतात आणि विदेशातील काही राष्ट्रांमध्ये प्रियांनो सोन्यांच्या खाणी आहेत. हालेलुया. परंतु त्याची प्रोसेस करावी लागते आणि त्यानंतर ते प्युअर सोनं बाजूला होतं. हालेलुया. परंतु परमेश्वराचं वचन सांगतं त्या स्वर्गामध्ये ज्या वाटा आहेत, जे मार्ग आहेत ते सोन्याचे आहेत. हालेलुया. हालेलुया. त्या वाटा सोन्याच्या आहेत आणि त्यावरती प्रियांनो विश्वासणारे जे विश्वासू आहेत ते त्यावरती चालतील. हालेलुया. विचार करा की या पृथ्वीवरती असलेलं जे सोनं आहे फार थोडकं आहे, परंतु स्वर्गामध्ये किती असेल की ते प्रत्येक पायदळी तुडवलं जाईल. विचार आम्ही करू शकतो की सर्वात मौल्यवान धातू म्हणून सोन्याकडे पाहिलं जातं, ते सुद्धा पायदळी तुडवलं जातं स्वर्गामध्ये. स्वर्गामध्ये किती मोठं वैभव असेल. हालेलुया. जे रत्न आहेत त्या रत्नांसंबंधीने पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला सांगतं की ते रत्न प्रियांनो त्या मुकुटामध्ये रोवलेले आहेत. हालेलुया. परमेश्वर त्याच्या लोकांना त्या मुकुटांना तो देणार आहे. हालेलुया. परंतु आम्ही बऱ्याच वेळेस विचार करतो की परमेश्वर माझी ही गरज पूर्ण करू शकतो का? कुठलीही गरज असेल, कुठलीही गरज असेल, परमेश्वराला माहिती आहे की त्याच्या लेकराची कोणती गरज आहे ती आणि ती कोणत्या वेळामध्ये कधी ती पूर्ण केली पाहिजे. हालेलुया. कारण तो एक बाप आहे आणि त्या बापाला माहिती आहे की त्याच्या लेकराची गरज कधी पूर्ण करायची. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. सो जसं पौल या ठिकाणामध्ये म्हणतो की माझा देव, माझा देव, जोपर्यंत आम्ही असं स्वीकारत नाही ना माझा देव, माझा परमेश्वर, माझा प्रभू, तोपर्यंत तो आमच्या गरजा तशा तो आम्हाला पूर्ण नाही करू शकत. मी अनुभव केला ज्या वेळामध्ये आम्हाला पवित्र भूमी यात्रेला जायचं होतं. प्रियांनो, आमची फक्त योजना, आम्ही प्रार्थना करत होतो की परमेश्वरा की मला आमच्या परिवारासमवेत, आम्ही दोघं पती पत्नी आणि लेकरांसमवेत तुझ्या पवित्र भूमीवरती जायचंय. आमची प्रार्थना होती आणि ही प्रार्थना आम्ही करत असताना परमेश्वराने आमच्या गरजा कशा पुरवल्यात आम्हाला सुद्धा कळालं नाही. हालेलुया. कारण परमेश्वर तो याहवे इरे परमेश्वर आहे. तो परमेश्वर पाहून देणारा परमेश्वर आहे आणि ज्या वेळामध्ये तो आमच्यासाठी शोधून देतो, आमच्यासाठी तो पाहून देतो ना, ते अद्भुत असतं. एक विश्वासाने मी तुम्हाला सांगेल की आम्ही तिघच जाण्याचा आम्ही योजना आम्ही केली होती. मी, माझी पत्नी आणि आराधना. अनुजबद्दल आमची योजना नव्हती.
कारण तितकं सगळं नियोजन होणं शक्य होत नव्हतं. परंतु माझ्या पत्नीने म्हणजे विमलने तिने विश्वासाने प्रार्थना केली. 7 दिवसाच्या ज्या उपवास प्रार्थना आपल्या प्रार्थना भवनामध्ये आयोजित केल्या होत्या त्यामध्ये तिने विशेष प्रार्थना विनंती परमेश्वराकडे मांडली. आणि तिने एक गोष्ट मला सांगितली, मला अगोदर सांगितली नव्हती, परंतु तिने मला नंतर सांगितलं की जसं त्या यरूशलेम भिंतीकडे जाऊन तिथं जाऊन कोणी प्रार्थना करतो तसं मी ती इमेज समोर ठेवून मी प्रार्थना करत होते की परमेश्वरा तू माझ्या मुलाला आमच्या बरोबर त्याला तू पाठवशील. परमेश्वराने अद्भुतरित्या त्या सगळ्या गोष्टीचा पुरवठा केला की जी गोष्ट परमेश्वराकडे विश्वासाने मी मागतो परमेश्वर आमची गरज पूर्ण करतो. हालेलुया. त्याला घेऊन जाण्याचा उद्देश हाच की त्याचा बाप्तिस्मा त्या ठिकाणामध्ये व्हावा आणि परमेश्वराने ती कृपा पुरवठा केला की त्याचा बाप्तिस्मा त्या ठिकाणामध्ये करण्यासाठी आणि पहिलं प्रभूजनाचा विधी सुद्धा त्या ठिकाणामध्ये परमेश्वराने त्याचा होण्यासाठी सहायता केली. हालेलुया. ही परमेश्वराची कृपा आहे आणि परमेश्वर ज्या वेळामध्ये कृपा पुरवतो पियानो किती मोठा अडखळण असेल त्या प्रत्येक अडखळणाला परमेश्वर दूर करतो. आणि म्हणून पियानो जसं परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की तो आपल्या संपत्तीनुरूप त्याच्याकडे इतकं आहे की आम्ही जितकं मागतो ना त्याच्यापेक्षा जास्त तो आम्हाला देतो. पुरून उरणारे आशीर्वाद देणारा तो परमेश्वर आहे. हालेलुया. आमच्या मागण्या आणि कल्पनापेक्षा अधिक देणारा तो परमेश्वर आहे. परंतु आम्ही त्याच्याकडे मागितलं पाहिजे विश्वासाने. तसं आम्ही त्याच्याकडे मागितलं पाहिजे. परमेश्वर नक्की आम्हाला देतो. बोले येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. सो प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की तो आपल्या संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज येशू ख्रिस्ताच्या ठाई गौरवाच्या द्वारे पुरविल. आम्ही विश्वासाने स्वीकारलं पाहिजे. आमची किती मोठी गरज असेल प्रभूला माहिती आहे. ती गरज नक्की तो पूर्ण करेल. आम्ही इतरांना सांगितलं पाहिजे की तो तुमची गरज येशूच्या ठाई तो नक्की पुरवेल. हालेलुया. हालेलुया. कशी असेल, कोणती असेल, काही असेल, प्रत्येक गरज पुरवण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. कारण अखिल सृष्टीचा निर्माण करता तो देव आहे. त्याला कुठली गोष्ट अशक्य आहे? अशक्य आहे का? कुठलीच गोष्ट नाही. त्याच्या शब्दांनी पृथ्वीची या सृष्टीची निर्मिती झाली. जगाची निर्मिती त्याच्या शब्दाने झाली. आणि शब्दाने जर त्याच्या इतक्या सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या तो आमच्यासाठी आवश्यक असणारी गोष्ट तो आम्हाला देणार नाही का? अस्तित्वात नसेल तुमच्यासाठी तो निर्माण करायला समर्थ आहे. हालेलुया. हालेलुया. तो निर्माण करायला समर्थ आहे. फक्त आम्ही विश्वासाने त्याच्याकडे मागितलं पाहिजे. कुठली गोष्ट असेल प्रभूला शक्य आहे. आमच्यासाठी अशक्य आहे, मनुष्यासाठी अशक्य आहे, परंतु प्रभूसाठी कुठलीच गोष्ट अशक्य नाही. जरा जोरदार टाळ्या त्याच्या गौरवासाठी. सो माझा देव, माझा परमेश्वर, सर्व गरजांची पूर्ती करणारा माझा परमेश्वर. स्तोत्र संहिता त्याचा अध्याय 7 आणि वचन 1 मध्ये, सॅम चॅप्टर 7 वर्स 1. स्तोत्र संहिता 7 आणि वचन 1 मध्ये काय म्हणलेले वाचूयात. हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी तुझा आश्रय केला आहे. माझ्या पाठीस लागणाऱ्या स्वरांपासून माझे रक्षण कर, मला सोडीव. हालेलुया. या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की माझा परमेश्वर सर्व शत्रूंपासून संरक्षण करणारा माझा परमेश्वर. हालेलुया. कसा आहे आमचा परमेश्वर? शत्रूंपासून संरक्षण देणारा. अनेक वेळेस आम्हाला चिंता असते, काळजी असते की आम्ही वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव आपल्या जीवनामध्ये आपण करत असतो. इतरांबद्दल आम्ही विचार करत असतो. परंतु परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की शत्रू या संबंधीने की तो गरजणाऱ्या सिंहाप्रमाणे तो फिरत आहे की कोणाला त्याने गिळावं. हालेलुया. तो कोणाला गिळतो माहिती आहे? तो शत्रू कोणाला गिळतो माहिती आहे? हालेलुया. प्रभूचं वचन सांगतं की जो कोणी त्याने जे कुंपण त्याच्या लेकरांच्या भोवती घातलेलं आहे ना, त्या कुंपणाला तोडून जो कोणी बाहेर जातो त्याला सैतान काय करतो? त्याला गिळतो. हालेलुया. परंतु संरक्षण कोणाचं होतं? की जो कोणी त्या कुंपणामध्ये राहतो. हालेलुया. आम्ही त्याच्या संरक्षणाच्या कुंपणामध्ये आहोत. त्याने त्याचं संरक्षण आमच्या अवतीभोवती दिलेलं आहे.
हालेलुया. जसं परमेश्वर त्याच्या लेकरांच्या अवतीभोवती त्याने त्याच्या दिव्यदूतांचं कुंपण दिलेलं आहे. किती सैतान किती प्रबळ असू द्या, तो परमेश्वरापेक्षा प्रबळ मुळीच नाहीये. परमेश्वरापेक्षा सामर्थ्यशाली तो मुळीच नाहीये. परमेश्वरापेक्षा शक्तिशाली सैतान मुळीच नाहीये. फक्त आमचा पूर्ण विश्वास प्रभूवरती असणं गरजेचं आहे. आणि आम्ही त्याच्या दिलेल्या नियमांचं, त्याच्या आज्ञांचं, त्याच्या वचनांचं आम्ही पालन ज्या वेळामध्ये करतो आणि आम्ही त्याच्या कुंपणामध्ये आमचं जीवन आम्ही जगतो ना, त्या वेळामध्ये त्या सैतानाचं कुठलंही शस्त्रास्त्र आमच्यावरती चालत नाही. कारण त्या परमेश्वराने आमच्या भोवती त्याचं कुंपण त्याने दिलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. कारण प्रियानो, परमेश्वराचं वचन आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतं. स्तोत्र संहिता 91 आणि वचन 11 मध्ये, सॅम चॅप्टर 91 वर्ड्स 11, स्तोत्र संहिता 91 आणि 11 मध्ये म्हणलेले की कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देतो. तुझ्या पायांना धोंड्याची ठेस लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातावर झेलून धरतील. तू सिंह व नाग यांच्यावर पाय देऊन चालशील. तरुण सिंह व अजगर यांना तुडवीत चालशील. काय करशील? हालेलुया. विश्वासाने आम्ही तुडू शकतो, परंतु अविश्वास असेल ना तर आम्ही त्याच्यामध्ये बुडून जाऊ. म्हणून विश्वास असणं फार गरजेचं आहे. बोल येशू मसीह की हालेलुया. विश्वासाने आम्ही सैतानाला तुडू शकतो, सैतानाला आपल्या पायाखाली आम्ही घेऊ शकतो, परंतु तसा पूर्ण विश्वास आमच्या अंतःकरणामध्ये असला पाहिजे की माझा परमेश्वर मला शत्रूपासून रक्षण देणारा माझा परमेश्वर आहे. हालेलुया, हालेलुया. कारण आमचा परमेश्वर आमच्या बाजूने आहे, आमच्या पक्षाचा आहे आणि त्या सैतानाला त्याने अगोदरच हरवलेलं आहे. हालेलुया. सैतान की जो आमचा शत्रू आहे त्याला त्याने अगोदरच हरवलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्या मरणाच्या वरती प्रियानो विजय मिळून त्याने सैतानाला अगोदरच हरवलंय. आणि म्हणून प्रियानो, शत्रूपासून रक्षण करणारा माझा परमेश्वर, माझा देव. हालेलुया. आम्ही पाहिलं की माझा परमेश्वर सर्व गरजांची पूर्ती करणारा, माझा परमेश्वर सर्व शत्रूपासून रक्षण देणारा. आणि आता मी पाहूया स्तोत्र संहिता 18 आणि वचन 2 मध्ये, सॅम चॅप्टर 18 वर्स 2, 18:2. परमेश्वर माझा दुर्ग, माझा गड, मला सोडविणारा माझा देव, माझा खडक आहे, त्याचा आश्रय मी करीतो. तो माझे कवच, माझ्या रक्षणाचे बळकट साधन, माझा उंच बुरुज आहे. हालेलुया. सो माझा परमेश्वर सर्व सुरक्षा देणारा आहे. कसा आहे? सर्व सुरक्षा. फक्त सुरक्षा नाहीये, सर्व सुरक्षा. हालेलुया. या ठिकाणामध्ये जसं स्तोत्रकर्ता लिहित आहे की परमेश्वर माझा दुर्ग, माझा गड, मला सोडविणारा माझा देव, माझा खडक आहे, त्याचा आश्रय मी करीतो. तो माझे कवच, माझ्या संरक्षणाचे बळकट साधन, माझा उंच बुरुज आहे. ज्या प्रकारे एका उंच ठिकाणावरती एक व्यक्ती असेल तर प्रियानो त्याचा नाश किंवा त्याला कुठल्या प्रकारची इजा करायला कोणीही धजावू शकत नाही. का? कारण तो सर्वात उंच आहे. हालेलुया. सर्वात उंच उडणारा पक्षी कोणता आहे? कोणता आहे? थोडं जोरात बोला. आणखी एकदा. त्या गरुडाला सहजासहजी आम्ही कुठल्याही अशा रानावनामध्ये आपण पाहू शकत नाही. सगळ्यात उंच उडणारा तो पक्षी आहे आणि त्याची शिकार सहजा कोणी करू शकतच नाही. करेल का? का बरं? सगळ्यात उंच तो उडतो. सो परमेश्वर सुद्धा त्याच्या लेकरांना त्या प्रकारची पंख तो देतो. कारण प्रभूचं वचन सांगतं की परमेश्वराची आशा धरून राहणारे नवी शक्ती संपादन करतील आणि ते गरुडाप्रमाणे उंच उडतील. हालेलुया. परमेश्वराची आशा धरणारे परमेश्वर की जो आमच्यासाठी बुरुज आहे, तो आमच्यासाठी दुर्ग आहे, तो आमच्यासाठी खडक आहे, तो आमच्यासाठी आश्रय आहे,
परमेश्वर त्याच्या लोकांना नवीन शक्ती देणारा देव आहे. कदाचित आज तुम्ही अशक्त असाल, कदाचित आज तुम्ही दुर्बल असाल, कदाचित तुम्ही आज थकलेले असाल. परमेश्वर तुम्हाला नवीन शक्ती देईल आणि त्या उंच खडकावरती, उंच अशा दुर्गावरती, उंच अशा बुरुजावरती परमेश्वर तुम्हाला घेऊन जाईल की ज्या ठिकाणामध्ये परमेश्वर तुमचं सर्व गोष्टीपासून तुमचं रक्षण करेल. हालेलुया. सर्व गोष्टीपासून, शत्रूपासून करेल, दुष्ट नजरेंपासून करेल, दुष्ट विचारांपासून करेल, जगाच्या संगतीपासून तुमचं रक्षण करेल. हालेलुया, हालेलुया. आम्ही स्वतःला त्या उंच ठिकाणामध्ये घेऊन जाणं गरजेचं आहे. हालेलुया. आम्ही स्वतःला त्या उंच परमेश्वराकडे स्वतःला घेऊन जाणं गरजेचं आहे. तरच आम्ही स्वतःचं, जगापासून स्वतःचं रक्षण आम्ही करू शकतो. जगाचे विचार हे आम्हाला गुरफटून टाकणारे आहे. जगाचे विचार आम्हाला जगी पापांमध्ये, दुष्ट गोष्टीमध्ये ओढवणारे जगाचे विचार आहेत. आणि ज्या वेळामध्ये आम्ही स्वतःचं रक्षण करण्यासाठी त्या उंच डोंगरावरती आम्ही जातो, उंच खडकावरती आम्ही जातो, उंच दुर्गावरती आम्ही जातो, परमेश्वर आमचं प्रत्येकांचं सर्व गोष्टीमध्ये तो आमचं सुरक्षा आम्हाला तो देतो. हालेलुया, हालेलुया. कारण आम्ही जगाचे नाही आहे. जगिक विचार आमच्या जीवनामध्ये राहताच कामा नाही. हालेलुया. कारण आम्हाला त्याने जगातून वेगळं केलेलं आहे. कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं, तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले आहे. आमची निवड कोणाकडून आहे? प्रभूकडून. आमची निवड असताना आम्ही आमची निवड कधीही विसरायची नाही. हालेलुया. आमची निवड ज्या वेळामध्ये आम्ही विसरलो, त्या वेळामध्ये जगी गोष्टीमध्ये आम्ही गुरफटलो. बोल येशू मसीह की. हालेलुया. आमचं पाचरण, आमची निवड विसरायची नाहीये. आणि ज्या वेळामध्ये आम्हाला या गोष्टी आठवण राहतात, त्या वेळामध्ये आम्ही सामान्य गोष्टी किंवा जगी गोष्टी आम्ही करत नाही. जसं एखादा राजकीय व्यक्ती ज्या वेळामध्ये एखाद्या निवडणुकीमध्ये तो निवडला जातो ना, त्याला आठवण राहते की मी कोणत्या पदावरती आहे. हालेलुया. त्याला आठवण राहते. जे काम त्याला करून घ्यायचं ते काम तो करून घेतो यंत्रणेकडनं. सगळं काम तो नाही करत. हालेलुया. त्याला आठवण राहते की मी कोणत्या पदावरती आहे. त्या प्रकारे आम्हाला आठवण राहिली पाहिजे की मी देवाचा पुत्र आहे. हालेलुया. आम्ही सामान्य नाहीये, आम्ही जगिक नाहीये, तर आम्ही देवाचे पुत्र, त्याची कन्या, त्याची लेकरं आहोत. आणि आम्ही त्याची संतती असताना आम्हाला या गोष्टीची आठवण राहणं गरजेचं आहे की आम्ही त्याची संतती आहोत. तर तो आमचं सुरक्षा सुद्धा नक्की करेल. सर्व गोष्टीपासून तो आमची नक्की सुरक्षा करेल. हालेलुया. प्रत्येक गोष्टीपासून सुरक्षा द्यायला तो परमेश्वर समर्थ आहे. सर्व गोष्टीबद्दल. का बरं असं आहे? हालेलुया. सर्व गोष्टी. फक्त शत्रूंपासूनच तो आमची सुरक्षा नाही आम्हाला तो देता. हालेलुया. या एक महत्वपूर्ण अशी गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. आपल्याला वाटतं की प्रत्येक व्यक्तीचा जो दृष्टिकोन आहे, त्याचं जे पाहणं आहे चांगलं आहे. मुळीच नाही आहे. हालेलुया. मनामध्ये ज्या भावना असतात ना, त्या भावना त्या दृष्टीतून त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याचा प्रभाव करत असतात. आणि म्हणून वाईट नजरा सुद्धा आहेत की ज्या मनुष्याच्या जीवनावरती प्रभाव करत असतात. हे आम्ही मानलंच पाहिजे. ही अंधश्रद्धा नाहीये. जर असं असतं तर या गोष्टी संबंधीने प्रियानो, इस्रायल लोकांनी कधीही या गोष्टी सिरियस घेतल्या नसत्या. हालेलुया. ते गंभीर आहेत या गोष्टीबद्दल. त्यांना माहिती आहे की प्रत्येक एक दृष्टी, प्रत्येक एक नजर चांगलीच आहे असं नाहीये. हालेलुया. आणि म्हणून ते आपल्या हाताला जो पट्टा ते बांधतात ना, त्यामध्ये देवाची वचनं लिहिलेली असतात. हालेलुया. की परमेश्वर या वचनाच्या द्वारे माझं, माझ्या परिवाराचं, प्रियजनांचं तो रक्षण करेल. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही परमेश्वराच्या वचनानुसार या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात की माझा
परमेश्वर माझ्यासाठी दुर्ग आहे, तो माझ्यासाठी गड आहे, मला सोडविणारा आहे, माझा देव आहे, माझा खडक आहे, माझा आश्रय आहे, माझा कवच आहे. कवच या दुष्ट नजरेंपासून, दुष्ट गोष्टींपासून तो परमेश्वर माझं रक्षण करेल. हालेलुया. परंतु सामान्यपणे प्रियानो विश्वासणारे असं म्हणतात की कुठल्याही दुष्ट नजरा आमच्यावरती चालणार नाही. सामान्यपणे आम्ही सगळ्या गोष्टी फेसबुकला, सोशल मीडियाला आम्ही टाकून देतो. हालेलुया. आम्ही मनुष्य आहोत. आम्ही सामान्यपणे कोणाचीही उन्नती आम्हाला दाखवल्या जात नाही. मनुष्याचा विचार असा आहे. उन्नती ज्या वेळामध्ये कोणाची आम्ही पाहतो ना, ऑटोमॅटिकली ती जेलसी तयार व्हायला लागते. मनुष्याचा विचार तसा आहे. जसं स्टेटसला एखादी आम्ही काही स्टोरी ठेवली, काहीतरी अचिव्हमेंट आम्ही केलं, किंवा काही आम्ही घेतलं, किंवा काहीतरी आम्ही मिळवलं, एक 4-5 फोटो टाकले. पहिला फोटो, दुसरा फोटो पाहायला जाईल, पुढचे फोटो कोणी पाहणार नाही. का? कुठून आली? त्या व्यक्तीने तुमच्याकडनं पैसे घेऊन घेतली का? नाही. ऑटोमॅटिक ती गोष्ट निर्माण होते. आणि तशी नजर असेल, तशी जी वृत्ती असेल, त्या ज्या गोष्टी आहेत, त्या तो जो प्रभाव आहे, तो प्रभाव त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काम करायला लागतो. म्हणून सोशल मीडियाला आम्हाला काय टाकायचं ना, हे आम्ही स्वतः सांभाळलं पाहिजे. चांगल्या गोष्टी मुळीच टाकू नका. जे तुम्ही अचीव करताय मुळीच टाकू नका, कोणाला सांगू सुद्धा नका. हालेलुया. परंतु आम्ही एका ओघामध्ये आम्ही सांगायला लागतो की हे मी घेतोय, मी ते घेतोय, किंवा मला हे घ्यायचंय, किंवा मी घेतलंय. सांगूच नका, करूच नका. फक्त तुम्ही प्रार्थनेसाठी देवाच्या लोकांना तुम्ही सांगू शकता की तुम्ही यासाठी प्रार्थना करा. हालेलुया. हालेलुया. कारण या गोष्टी प्रभाव करणाऱ्या आहेत. हालेलुया. बोलिए यीशु मसीह की. याच्या संबंधीने काही जे अभ्यासक आहेत किंवा जे देवाचे दासगण आहेत, या गोष्टी ते मांडतात आपल्या अध्ययनामध्ये, आपल्या पुस्तकांमध्ये, आपल्या विचारामध्ये, आपल्या संदेशामध्ये या गोष्टी ते मांडतात. आणि म्हणून प्रियानो, परमेश्वर की माझा परमेश्वर सर्व सुरक्षा देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. या सगळ्या गोष्टीपासून रक्षण होण्यासाठी प्रियानो आम्ही प्रार्थना केली पाहिजे. आम्ही यासाठी उपवास सुद्धा केले पाहिजे. यासाठी प्रभूकडे सुद्धा मागितलं पाहिजे. हालेलुया. 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 प्रभूकडे मागावं लागेल तुम्हाला. प्रभूकडे प्रार्थना करावी लागेल. हालेलुया. व्यवस्थित आणि म्हणून त्याचा प्रभाव वेगळा आहे, त्याचा मेसेज वेगळा आहे. आम्ही या गोष्टी समजणं गरजेचे आहे. सामान्य स्वरूपाने आम्ही जगिक विचाराने या गोष्टी मुळीच करता कामा नये. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की सर्व सुरक्षा देणारा तो परमेश्वर आहे. माझा परमेश्वर सर्व सुरक्षा देणारा परमेश्वर आहे. आणि ज्या वेळेमध्ये तू सुरक्षा देतो, प्रत्येक गोष्टीपासून तो आम्हाला सुरक्षा तो प्रदान करत असतो. हालेलुया. सो त्यानंतर आम्ही पाहूया. मी हा अनुभव केला म्हणून मी सांगितलं बरं का. मी शेवटी सांगेल तुम्हाला. स्तोत्र संहिता याचा अध्याय 18 आणि वचन 28 मध्ये, सॅम चॅप्टर 18 वर्स 28. तू माझा दीप उजळवतोस, परमेश्वर माझा देव माझ्या अंधकाराचा प्रकाश करीतो. हालेलुया. या ठिकाणामध्ये माझा परमेश्वर सर्व प्रकाशित करणारा परमेश्वर आहे. प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये मी पाहतो की तू माझा दीप उजळतोस, परमेश्वर माझा देव माझ्या अंधकाराचा प्रकाश करतो. हालेलुया. आज जर तुम्ही अज्ञानाचा अंधकार तुमच्या जीवनामध्ये असेल, आजाराचा अंधकार तुमच्या जीवनामध्ये असेल, निराशेचा अंधकार तुमच्या जीवनामध्ये असेल, दडपणाचा अंधकार तुमच्या जीवनामध्ये असेल, भविष्याचा अंधकार तुमच्या जीवनामध्ये असेल, परमेश्वराचं वचन सांगतं की माझ्या अंधाराचा परमेश्वर प्रकाश करतो. हालेलुया. आज तुमचं जीवन किती अंधकारामध्ये असेल,
परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये प्रकाश करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आणि म्हणून पियानो आम्ही विश्वासाने स्वीकारलं पाहिजे की माझा परमेश्वर मला सर्व गोष्टीमध्ये प्रकाशित करणारा आहे. हालेलुया. अशी कुठली गोष्ट नाही की जी गोष्ट आम्ही प्राप्त नाही करू शकत. हालेलुया. जो मागतो त्याला मिळतं, प्रभूचं वचन आहे. तसं मी स्वतःबद्दल सांगेल, मी हा अनुभव केला. मला कीबोर्ड बद्दल काहीच नॉलेज नव्हतं, कुठं शिकलो नाही, परंतु परमेश्वराने त्याची बुद्धी, ते ज्ञान, ते चातुर्य, ती कृपा प्रदान केली. मी गाण्याबद्दल सुद्धा कुठं शिकलो नाही, परंतु परमेश्वराने ती कृपा दिली. परमेश्वराकडे मी मागितलं की परमेश्वरा तुझ्या गौरवासाठी मला गायचंय. परमेश्वर शिकवणारा, देणार आहे, फार मोठं नाहीये, परंतु जितकं त्याच्या गौरवासाठी माझ्याकडून पाहिजे परमेश्वर त्या गोष्टी मला दिल्या. आणि म्हणून प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की तो आम्हाला प्रकाशित करणारा, सर्व गोष्टीमध्ये प्रकाशित करणारा तो परमेश्वर आहे. हालेलुया. जिथं अंधकार आहे तिथं प्रकाश आल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. आणि म्हणून पियानो कदाचित आज तुम्ही अशा भविष्याच्या संबंधीने पियानो तुम्ही अंधकारामध्ये तुमचं जीवन जगताय. तुम्हाला वाटतं की तुमच्या जीवनामध्ये पूर्णपणे अंधकार आहे. तुम्ही योग्य ठिकाणी आहात. तुम्ही योग्य गोष्ट ऐकत आहात की प्रभू तुमच्या जीवनातील अंधकाराला प्रकाशित तो नक्की करेल. कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं, तू माझा दीप उजाळतोस. परमेश्वर माझा देव माझ्या अंधकाराचा प्रकाश करतो. हालेलुया. दीप उजळणारा तो परमेश्वर आहे. हालेलुया. जोपर्यंत कोणी त्याला उजाळत नाही, जो कोणी त्याला पेटवत नाही ना, तोपर्यंत तो प्रकाश देऊ शकत नाही. आणि दीप उजळणारा कोण आहे? दीप प्रकाशित करणारा कोण आहे? परमेश्वर आहे. आणि ज्या वेळामध्ये तो तुमचं जीवन त्याच्या प्रकाशाने प्रकाशितो, ज्या वेळामध्ये तो आमचा दीप उजाळतो, सर्व अंधकार नष्ट होतो. अज्ञानाचा अंधकार असेल, अवज्ञाचा अंधकार असेल, आजाराचा अंधकार असेल, दुष्ट विचाराचा अंधकार असेल, दुष्ट संगतीचा अंधकार असेल, प्रियांनो भविष्याच्या संबंधीचा अंधकार असेल, त्या प्रत्येक अंधकाराला नष्ट करण्याचं सामर्थ्य प्रभूमध्ये आहे. जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. कारण माझा परमेश्वर सर्व मला तो प्रकाशित करणारा तो परमेश्वर आहे. हालेलुया. प्रत्येक बाबतीमध्ये तो प्रकाशित करेल. प्रत्येक बाबतीमध्ये आम्ही त्याच्याकडे मागितलं पाहिजे. हालेलुया. जे शिक्षण तुम्ही घेता त्यासाठी तुम्ही मागितलं पाहिजे. तुमच्या परिवारासाठी तुम्ही मागितलं पाहिजे. लेकरांसाठी मागितलं पाहिजे. आप्तजनांसाठी मागितलं पाहिजे. शेजाऱ्यांसाठी मागितलं पाहिजे. हालेलुया. जर आपल्या शेजारी जर योग्य शेजारी नसतील, हालेलुया, योग्य शेजारी नसतील तर त्याचा प्रभाव सुद्धा आपल्या जीवनामध्ये होतोच. हालेलुया. आणि म्हणून आम्ही त्यांच्यासाठी सुद्धा मागितलं पाहिजे. त्यांची जबाबदारी आपली आहे की प्रभू तू त्यांना प्रकाशित कर, तू त्यांना खरा जिवंत देव प्रगट होऊ दे, त्यांना समजू दे. आणि ज्या वेळामध्ये त्यांना प्रभू कळेल, त्यांच्या जीवनातील तो अज्ञानाचा किंवा त्यांना माहित नसलेला जो अंधकार आहे ना, तो अंधकार नष्ट होईल. त्या वेळामध्ये त्यांचं जीवन प्रकाशित होईल. हालेलुया. जर तुमच्या शेजारी जर तुमचं नातं चांगलं नसेल त्यांच्याबरोबर, तुम्ही दुःखी राहाल, चिंतित राहाल. बरोबर आहे. कुठली गोष्ट करायची तर पहिला विचार त्या शेजाऱ्याबद्दल येईल. हालेलुया. परंतु तुमचं नातं, तुमचे संबंध जर त्यांच्याबरोबर चांगले असतील तर कुठल्या प्रकारची चिंता काळजी राहणार नाही. बरोबर आहे. म्हणून आम्ही आपल्या शेजाऱ्यांसाठी, नातेवाईकांसाठी, आपल्या ओळखीच्या लोकांसाठी मी प्रार्थना केली पाहिजे की परमेश्वरा त्यांच्या ठाई असलेला जो अंधकार आहे, अवज्ञाचा किंवा अज्ञानाचा अंधकार, तो नष्ट होऊ दे. बोले येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. सो प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की माझा परमेश्वर सर्व प्रकाशित करणारा आहे. की त्या परमेश्वराने ज्या वेळामध्ये सृष्टीची निर्मिती केली, त्याने निर्मिती केली त्या वेळामध्ये सर्वात अगोदर त्याने प्रकाश त्याने निर्माण केला. हालेलुया. सर्वात पहिलं तो प्रकाश निर्माण करणारा तो देव आहे. मग तो आमच्या जीवनातील अंधकार तसाच राहून तो आम्हाला बाकीच्या गोष्टी देईल का? नाही. तो अगोदर आमच्या जीवनातील अंधकार तो नष्ट करतो. हालेलुया. कुठल्या प्रकारचा अंधकार असेल तो प्रत्येक अंधकार तो नष्ट करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. परंतु आम्हाला
त्या संबंधीने त्याच्याकडे मागितलं पाहिजे, तरच तो त्या गोष्टी करेल. बोले येशू मसीह की. त्याला जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. त्यानंतर माझा परमेश्वर, स्तोत्र संहिता 30 आणि वचन 2 मध्ये, सॅम चॅप्टर 30 वर्स 2, 30:2. हे परमेश्वरा माझ्या देवा, मी तुझा धावा केला आणि तू मला रोगमुक्त केले. हालेलुया. माझा परमेश्वर सर्व रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं, तू मला रोगमुक्त केलीस. किती मोठा रोग असू द्या, कितीही मोठा रोग असू द्या, मरणापेक्षा मोठा रोग कोणता आहे का? मरणापेक्षा मोठा रोग कोणता आहे का? कोणताच नाही. त्या मेलेल्या लाजराला प्रभू येशू ख्रिस्ताने जिवंत केलं, ज्याला मरून किती दिवस झाले होते? 4 दिवस. आणि त्याच्या बहिणीने म्हणलं की आता त्याची दुर्गंधी सुटली असेल. हालेलुया. काय म्हणलं? आणखी एकदा. कदाचित आज तुमच्या जीवनामध्ये तशी परिस्थिती असेल. प्रभू तुमच्या त्या रोगांना बरं करण्याचं सामर्थ्य ठेवतो. कदाचित तुमच्या जीवनातून त्या पीडेने, त्या व्याधीने, त्या विकाराने, त्या समस्येने तुम्ही इतके पीडित झाला असाल, इतके वैतागून तुम्ही गेला असाल, इतके बेजार तुम्ही झाले असाल. प्रभू जाणतो, प्रभू जाणतो तुमच्या त्या रोगाला बरं करण्याचं सामर्थ्य प्रभूमध्ये आहे. कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की तू मला रोगमुक्त केलेस. हे परमेश्वरा माझ्या देवा, मी तुझा धावा केला आणि तू मला रोगमुक्त केलेस. आम्ही त्याचा धावा करतो तो हवेमध्ये नाही जात. आम्ही जो त्याच्याकडे विनंती करतो ना, ती विनंती अशीच असफल होत नाही, तर ती प्रत्येक विनंती जी आमच्या रोगासाठी असेल, आजारासाठी असेल, व्याधीसाठी असेल, विकारासाठी असेल, ती प्रत्येक विनंती ऐकणारा प्रभू आहे. हालेलुया. जसं आम्ही पवित्र शास्त्रात पाहतो की त्या रक्तस्रावी स्त्रीने, ती विश्वासाने तिने आपल्या मनामध्ये तिने म्हणलं की मी फक्त त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करेल आणि मी स्पर्श करेल तर मी बरी होईल. ज्या वेळामध्ये मी विश्वासाने प्रभूकडे मागतो, विश्वासाने त्याच्याकडे येतो, प्रभू आमच्या सर्व रोगांना, सर्व विकारांना, सर्व आजारांना तो बरं केल्याशिवाय राहत नाही. कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं, येशूला बसल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले आहे. हालेलुया. आम्ही ते स्वीकारणं गरजेचं आहे. आणि जो व्यक्ती स्वीकारतो त्याला आरोग्य मिळाल्याशिवाय राहत नाही, त्याला रोगमुक्तता मिळाल्याशिवाय राहत नाही, तो व्यक्ती निरोगी झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून प्रियांनो, माझा परमेश्वर सर्व रोगमुक्त करणारा माझा परमेश्वर आहे. हालेलुया. सर्व रोग, सर्व रोग, किती मोठा रोग, किती मोठी व्याधी, किती मोठा आजार असू द्या, त्या प्रभूला अशक्य नाहीये. त्याला सर्व काही शक्य आहे. कधी कधी डॉक्टर म्हणतात की ही गोष्ट आता सर्व विलाज करून आमचे झाले, आता कुठलाही इलाज आम्ही करू शकत नाही, आता तुम्ही सगळ्या गोष्टी देवावरती सोपवा. हालेलुया. अनेक मोठमोठ्या रोगांना आम्ही आमच्या डोळ्यांनी बरं होताना पाहिलंय. हालेलुया. अनेक रोगांना, कॅन्सर असेल, टीबी असेल, इवन एड्स सुद्धा असेल, पॅरालिसिस असेल, पक्षघात, कित्येक जण तापेतून सुद्धा बरे झाले, कित्येक जण त्यांच्या गेलेल्या वाचा सुद्धा प्रभूने त्यांना दिल्या. हालेलुया. कित्येक जण बिछाण्यावरती पडलेले होते, प्रभूने त्यांना उभं केलं. त्यांना वाटलं की आता आम्ही बिछाण्यावरती पडलं, परत उठणार नाही, प्रभूने त्यांना उभं केलं. हे सामर्थ्य केवळ प्रभूमध्ये आहे. हे सामर्थ्य केवळ प्रभूमध्ये आहे. आणि प्रभू ज्या वेळामध्ये त्याच्या लोकांच्या जीवनामध्ये साक्ष निर्माण करतो, यामागचा उद्देश हा असतो की त्यांनी विश्वासामध्ये आम्ही अधिक वाढावं. हालेलुया. जसं आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने त्या 10 कुष्ठरोग्यांना म्हणलं की तुम्ही जाऊन याजकाला दाखवा. आणि ते वाटेनेच होते की त्या वेळामध्ये त्यांना जाणवलं की आपण बरे झालो. आणि त्यातला एक कुष्ठरोगी जो प्रभू येशू ख्रिस्ताकडे परत आला. बोले येशू मसीह की जो प्रभू येशूचा धन्यवाद द्यायला परत आला.
प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये समस्या दूर होतात, आजार दूर होतात, विकार दूर होतात, अडचणी दूर होतात. त्या वेळामध्ये आम्ही प्रभूपासून दूर न जाता अधिक आम्ही त्याच्यामध्ये वाढावं. हालेलुया. परमेश्वर हा फक्त डॉक्टर सारखा नाहीये की गरज असेल त्यावेळेस त्याच्याकडे यायचं आणि परत त्याची आठवण नाही करायची. समस्या आल्या, आजार आलं, त्याच वेळेस डॉक्टरकडे आम्ही जातो. हालेलुया. तो एक बाप आहे. ही इज अ फादर. आणि ज्या वेळामध्ये पित्या समान, एका माते समान आम्ही त्या प्रभूकडे येतो ना, तर आमच्या प्रत्येक गरजा जाणतो. त्या पित्याला माहिती की आमच्या गरजा काय आहेत, त्याला माहिती की आमची आवश्यकता काय आहे, त्याला माहिती की आमच्या जीवनामध्ये कोणत्या वेळामध्ये आम्हाला संरक्षण द्यायचं, कोणत्या वेळामध्ये त्याने आम्हाला प्रकाशित करायचं, कोणत्या वेळामध्ये आमच्या व्याधीतून त्याने आम्हाला बाहेर काढायचे, त्याला चांगलं माहिती आहे. परंतु आम्ही त्याच्या सानिध्यतेमध्ये राहणं गरजेचं आहे. बोले येशू मसीह की. प्रभूकडे आम्ही कायम राहणं आवश्यक आहे, त्याच्या जवळ राहणं आवश्यक आहे. सो माझा परमेश्वर सर्व रोग मुक्त करणारा परमेश्वर आहे. स्तोत्र संहिता 43 आणि वचन 4 मध्ये, सॅम चॅप्टर 43 वर्स 4, 43:4. म्हणजे मी देवाच्या वेदीजवळ, देव जो माझा परमानंद, त्याच्याजवळ जाईन आणि हे देवा, माझ्या देवा, विनेवर मी तुझे गुणगान गाईन. हालेलुया. माझा परमेश्वर सर्व आराधना देण्यायोग्य आहे. कसा आहे? परमेश्वर आराधना देण्यायोग्य आहे. अनेक वेळेस आम्ही विचार करतो की आराधना, महिमा, गौरव, प्रशंसा आम्ही कोणाला द्यायला पाहिजे. कधी कधी आपल्या शब्दांमध्ये आम्ही एखाद्या व्यक्तीची स्तुती करतो, एखाद्या व्यक्तीची आम्ही महिमा करतो. हालेलुया. परंतु प्रियांनो, गौरव, महिमा, प्रशंसा, आदर केवळ परमेश्वराचा आहे, त्याचंच आहे, त्याच्या वाचून कोणाचंच नाहीये. आणखी एक पॉइंट होईल, त्यानंतर आम्ही प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगतं की तो परमेश्वर आराधना देण्यायोग्य आहे. कारण या ठिकाणामध्ये जो स्तोत्र करता आहे तो म्हणतो की मी आपल्या देवाच्या वेदीजवळ, देव जो माझा परमानंद, त्याच्या जवळ जाईल आणि हे देवा, माझ्या देवा, विनेवर मी तुझे गुणगान गाईन. आम्ही परमेश्वराचं गुणगान रोज गायला पाहिजे. हालेलुया. एक रिसर्च आहे की जो व्यक्ती परमेश्वराची स्तुती, आराधना जास्त करतो ना, तो व्यक्ती त्याच्या जीवनात चिंता नसतात, असल्या तरी त्या चिंतेवरती तो मात करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये असतं. हालेलुया. जो व्यक्ती प्रार्थना करतो, जो व्यक्ती स्तुती आराधना करतो, तो व्यक्ती चिंतामुक्त असतो. किती जणांना पाहिजे चिंतामुक्त? रोज स्तुती आराधना करा, परमेश्वराची प्रार्थना करा, रोज करा. हालेलुया. तो अनुभव तुम्ही कराल. मोठ्याने गीत गा. हालेलुया. मोठ्याने गीत गा घरामध्ये, जसं गाताय तसं गा. हालेलुया. ती परमेश्वराची स्तुती आराधना आहे. परंतु वेळ ओळखून बरं का, नाहीतर घरात सगळे झोपलेत आणि तुम्ही मोठमोठ्याने गीत गाताय आणि परत येऊन सांगाल की मला घरामधले सगळे त्रास देत आहे, माझा छळ चालू झाला. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं आम्ही समय सूचक असलो पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा वेळ आहे. हसण्याचा वेळ आहे, रडण्याचा वेळ आहे. बरोबर आहे. सगळे झोपलेत आणि आम्ही मोठमोठ्याने गीत गातोय, मोठमोठ्याने प्रार्थना करतो. मग खरंच आमची आजूबाजूची जी लोक आहेत ते फार आनंदी होतील का? नाही. हालेलुया. मग ते चांगलं बोलतील का आपल्याला? नाही. आम्ही काय वागावं ना हे आम्हाला समजलं पाहिजे. बोले येशू मसीह की. आणि समय सूचकता, व्यवस्था देणारा परमेश्वराचं वचन आहे. त्याला व्यवस्थेचा देव त्याला का बरं म्हणलं जातं? कारण त्या प्रत्येक गोष्टी तो शिकवतो. कुठल्या वेळामध्ये कुठली गोष्ट, कधी कोणती गोष्ट केली पाहिजे, ही सगळी गोष्ट परमेश्वर शिकवतो. यज्ञाचा वेळ त्याने सांगितला, अर्पणाचा वेळ परमेश्वराने सांगितला, सकाळी आणि संध्याकाळी, सूर्य उगवण्याच्या अगोदर आणि सूर्य मावळण्याच्या वेळामध्ये, त्याच वेळामध्ये त्याने तो वेळ दिलाय. त्या वेळामध्ये त्याला ते अर्पण करायचंय आणि इतर वेळामध्ये नाही सांगितलं. व्यवस्था त्याला आवडते.
ती व्यवस्था देणारा तो देव आहे आणि त्याला सुद्धा व्यवस्था आवडते. आणि म्हणून घरामध्ये या एका कारणाने गोंधळ होता कामा नये. हालेलुया. पाळक साहेब तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही स्तुती आराधना आणि प्रार्थना चालू केली. आता घरामध्ये गोंधळ चालू झाला, वादविवाद वाढला, माझा छळ चालू झाला. हालेलुया. आम्ही समजून उमजून सगळं आम्ही वागलं पाहिजे. घरातल्यांना नाही आवडत, आम्ही मनामध्ये स्तुती आराधना करू शकतो. घरातल्यांना नाही आवडत, आम्ही मनामध्ये प्रार्थना करू शकतो. हालेलुया. तुम्हाला नाही आवडत, मी जोरात करणार, असं नाही होणार. हालेलुया. आपली प्रार्थना ती ऐकली जाणार नाही, आपली स्तुती आराधना ती ऐकली जाणार नाही. आमचं कनेक्शन हे वैयक्तिक परमेश्वराशी असलं पाहिजे. वैयक्तिक, दाखवण्यासाठी नाही आमचं नातं. आमचं नातं हे गूढ आणि गंभीर नातं असलं पाहिजे, की जे नातं अतूट आहे, जे नातं आम्हाला कधीही दूर न जाऊ देणारं असं नातं आहे. आणि ते येशूच्या रक्ताच्या द्वारे प्रस्थापित करण्यात आलेलं आहे. हालेलुया. सो सर्व आराधना देण्यायोग्य माझा परमेश्वर आहे आणि आम्ही परमेश्वराची आराधना त्याच्या वेदीजवळ आम्ही जाऊन केली पाहिजे. ती वेदी कोणती माहिती आहे? अंतःकरणाची वेदी. हालेलुया. की या वेदी जवळ जाऊन आम्ही त्या परमेश्वराची आराधना केली पाहिजे. अंतःकरणातून आम्ही ती आराधना केली पाहिजे. वरवर केलेली आराधना परमेश्वराला मान्य नाहीये. हालेलुया. नाहीतर काही जण बाथरूम सिंगर असतात. हालेलुया. बाथरूम मध्ये गेल्यानंतर गाणी चांगले चांगले आठवायला लागतात त्यांना. परमेश्वराची आराधना अंतःकरणातून आम्ही केली पाहिजे आणि ती अंतःकरणातून करत असताना ती अंतःकरणातून परमेश्वरापर्यंत जाते. आणि फक्त जर आम्ही गातोय फक्त सामान्यपणे जी अंतःकरणातून नाहीये, ती आराधना परमेश्वर मान्य करेल का? नाही करणार. ती आम्ही स्वतःला खुश करण्यासाठी, इतरांना खुश करण्यासाठी आम्ही ती आराधना करतोय. हालेलुया. आमची आराधना परमेश्वराला मान्य होणारा यज्ञ असला पाहिजे. ते आमचं अर्पण सकाळ संध्याकाळ आम्ही त्याला केलंच पाहिजे. बोलो येशू मसीह, येशू मसीह. सो शेवटचा एक मुद्दा आहे, आम्ही पाहूया स्तोत्र संहिता 63 आणि वचन 1 मध्ये. सॅम चॅप्टर 63:1 वर्स 1. हे देवा, तू माझा देव आहेस. मी असतेने तुझा शोध करील. शुष्क वृक्ष व निर्जन प्रदेशात माझा जीव तुझ्यासाठी ताणलेला झाला आहे. माझ्या देहालाही तुझी उत्कंठा लागली आहे. हालेलुया. परमेश्वर, माझा परमेश्वर सर्व तहान भागवणारा परमेश्वर आहे. सर्व तहान. हालेलुया. जसं आम्ही पवित्र शास्त्रात पाहतो की जो स्तोत्र करता आहे तो दावीद राजा या ठिकाणामध्ये लिहितो की हे देवा, तू माझा देव आहेस. मी आस्थेने तुझा शोध करेन. कसा शोध करेल? कसा करेल? आस्था म्हणजे काय? आस्था म्हणजे काय? ओके, आस्था म्हणजे काय सांगितले जाऊ शकते का? बोला. आस्था म्हणजे काय? आमची आस्था आहे ना, कोणावरती आस्था आहे? परमेश्वरावरती, की तो माझा तारणारा आहे, माझा दुर्ग आहे, माझा गड आहे. त्याच्या वाचून या जगामध्ये आमच्यासाठी तारणारा कोणीच नाहीये. हालेलुया. आमची ही आस्था आहे, त्याच्यावरती विश्वास आहे, त्याच्यावरती भरोसा आहे, त्याच्यावरती आमची श्रद्धा आहे. आणि त्याच्यावरती असलेली जी श्रद्धा आहे ती म्हणजे आस्था आहे. आणि ही आस्था या संबंधीने तो लिहितो की मी आस्थेने तुझा शोध करील. शुष्क वृक्ष व निर्जळ प्रदेशात माझा जीव तुझ्यासाठी ताणेला झाला आहे. माझ्या देहालाही तुझी उत्कंठा लागली आहे. जसं एक रानामध्ये हरिण असते, ती हरिण पाण्यासाठी लुलपते. या ठिकाणामध्ये स्तोत्रकर्ता दावीद राजाने आपल्या स्तोत्रामध्ये फार सुंदर हे वचन लिहिलेलं आहे. वाचूयात आम्ही स्तोत्र संहिता याचा अध्याय 42 आणि वचन 1. हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते, तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. 2 पण वाचा. माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी
ताणेला झाला आहे, मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेईन. हालेलुया. सो स्तोत्रकर्ता म्हणत आहे की हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे, व्याकुळ होणं आहे. हालेलुया. कोणासाठी व्याकुळ व्हायचंय? कोणासाठी? जग आणि जगातल्या गोष्टीसाठी व्याकुळ नका हो. या गोष्टी नश्वर आहेत, या गोष्टी तात्पुरत्या आहेत, या गोष्टी संपणाऱ्या आहेत. परंतु परमेश्वर हा अनादी आहे, अनादी आहे, त्याला अंत नाहीये, तो सर्व काळ आहे. त्याच्यासाठी आम्ही लुलपलं पाहिजे, त्याच्यासाठी मी व्याकुळ व्हायला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणामध्ये जसा स्तोत्र करता या अध्याय 63 मध्ये तो लिहितो की हे देवा तू माझा देव आहेस, मी आस्थेने तुझा शोध करील. शुष्क रुष्क व निर्जल प्रदेशात माझा जीव तुझ्यासाठी ताणेला झाला आहे, माझ्या देहालाही तुझी उत्कंठा लागली आहे. की ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त त्याचं आणि परमेश्वराचं जे नातं आहे हे त्याला माहिती आहे की जो सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अगोदरपासून तो पित्याबरोबर होता. परंतु ज्या वेळामधून ते या पृथ्वीवरती पित्याची इच्छा आणि योजना पूर्ण करण्यासाठी आला आणि सर्व जगाचं पाप, सर्व मनुष्याचं पाप त्याच्यावरती लादण्यात आलं, त्या वेळामध्ये पित्याने त्याच्यापासून आपलं तोंड फिरवून घेतलं. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं एलोई एलोई लामा सबक्तनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केला. त्या वेळामध्ये तो व्याकुळ होऊन म्हणतो तू माझा त्याग का केलास. की जो आपल्या पित्याबरोबर कायम होता आहे आणि असणारे, काही वेळासाठी पित्याने त्याच्यापासून आपलं तोंड फिरवलं, परंतु तो पुन्हा एकदा आपल्या पित्याशी भेटतो, आपल्या पित्याबरोबर तो येतो. पियानो त्या प्रकारे आमची व्याकुळता ही परमेश्वरासाठी असली पाहिजे. आणि जो कोणी परमेश्वराच्या वचनासाठी व्याकुळ होतो, त्याच्यासाठी ताणेला होतो, त्या प्रत्येकांची तहान, त्या प्रत्येकांची भूक, त्या प्रत्येकांची व्याकुळता पूर्ण करणारा, भागवणारा तो परमेश्वर आहे. हालेलुया. आज आम्ही त्या परमेश्वरासाठी व्याकुळ आहोत का? आम्ही त्या परमेश्वरासाठी आम्ही ताणेले आहोत का? आम्ही त्याच्यासाठी भुकेले झालोत का? जर आम्ही त्याच्यासाठी व्याकुळ आहोत, आज जर आम्ही त्याच्यासाठी ताणलेले आहोत, तर आमची तहान भागवण्याचं सामर्थ्य प्रभूमध्ये आहे. माझा परमेश्वर सर्व तहान भागवणारा तो परमेश्वर आहे. सो आम्ही पाहिलं की माझा देव, माझा परमेश्वर, की ज्याच्यावरती आम्ही श्रद्धा ठेवतो, की ज्याच्यावरती आमचा विश्वास आहे, ज्याच्यावरती आमची आस्था आहे, तो माझा परमेश्वर सर्व गरजांची पूर्तता करणारा आहे. माझा परमेश्वर सर्व शत्रूपासून संरक्षण करणारा आहे. माझा परमेश्वर सर्व सुरक्षा देणारा आहे. माझा परमेश्वर सर्व प्रकाशित करणारा आहे. माझा परमेश्वर सर्व रोगमुक्त करणारा आहे. माझा परमेश्वर सर्व आराधना देण्यायोग्य आहे. माझा परमेश्वर सर्व तहान भागवणारा परमेश्वर आहे. आज तुमच्या जीवनामध्ये ज्याही गोष्टीची व्याकुळता तुमच्या जीवनात आहे, प्रभू त्या प्रत्येक गोष्टींची पूर्तता माझा देव, माझा परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये पूर्ण करो, हीच विनंती परमेश्वराकडे आहे. परमेश्वर तुम्हाला या वचनाच्या द्वारे तो आशीर्वादित करो. आमेन. मी विनंती करेल की जसं तुम्ही हे वचन ऐकलेले आहे, हे वचन तुम्ही इतरांना सुद्धा नक्की शेअर करा आणि तुमच्या प्रार्थना विनंत्या तुम्ही नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा. 7776837 या नंबरवरती तुमची प्रार्थना विनंती तुम्ही आमच्याकडे कळवा. त्याच प्रकारे या सेविकासाठी तुम्ही नक्की प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. आणि जीजस लव्स मिनिस्ट्रीसाठी परमेश्वर जर तुम्हाला प्रेरणा देतो तर डिस्क्रिप्शनमध्ये असलेल्या जीपे, फोनपेच्या माध्यमातून तुम्ही तुमची मदत, तुमची सहयोग राशी तुम्ही पाठवू शकता. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस. प्रेज द लॉर्ड.